सभापती महोदय, हे खरं आहे की 22 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या 11 दिवसामध्ये आणि मग 11 जानेवारी 2026 ते 13 जानेवारी 2026 अशा 3 दिवस म्हणजे 2 टप्प्यामध्ये 14 दिवसामध्ये अशा पद्धतीचं निदर्शनास आलं की विशेषतः IGR नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातून आधारचे जे ट्रान्झॅक्शन होतात त्याच्यात जवळजवळ 40 ते 50 हजार ट्रान्झॅक्शन्स होत असतात। त्यामधले लिव्ह अँड लायसन्सचा प्रकार जो आहे तो स्वाभाविक आहे। घर बसल्या नागरिकांना करार करणे, स्टॅम्प शुल्क भरणे, नोंदणी शुल्क ऑनलाईन भरणे, आधार आधारित ओळख पडताळणी करणे, ई नोंदणी पूर्ण करणे या सगळ्या व्यवस्था आपण लिव्ह अँड लायसन्सच्या संदर्भामध्ये नोंदणीच्या ऑनलाईन 2014 पासून सुरू केल्या। त्या 14 दिवसात खंडित झाल्या किंवा त्याच्यामध्ये तांत्रिक दोष झाला। तो तांत्रिक दोषाचं कारण काय होतं अध्यक्ष महोदय, तर आपल्याला माहिती आहे की UIDAI या एका आपल्या ऑथराइज संस्थेशी DITला लायसन्स मिळतं आणि त्या लायसन्स 2 वर्षासाठी असतात। त्या लायसन्स एक्सपायर झालं त्यामुळे ते डिजिटल प्रमाणपत्र हे कालबाह्य झालं। ते रिव्ह्यू करण्याची आवश्यकता होती। त्या काळात असलेल्या सुट्ट्या हे एक कारण। दुसरं, संबंधित जो SO सेक्शन ऑफिसर होता ज्याला याचं प्रमुख केलं होतं किंवा ज्याची जबाबदारी होती त्याच्यावर विभागांतर्गत कारवाई झावून त्याला सस्पेंड करण्यात आलं होतं वेगळ्या विषयासाठी, या विषयासाठी नाही। या सगळ्या कारणामुळे दिरंगाई झाली आणि म्हणून त्या काळामध्ये अडचण झाली। ती पुन्हा तातडीने आपण पुन्हा सर्टिफिकेट लायसन्स रिन्यू केलं आणि सेवा पूर्ववत केल्या। यात मानसिक त्रास जरूर झाला, अडचण नागरिकांना जरूर झालं, पण त्यामुळे आर्थिक नुकसान झालं असं म्हणणं थोडं संयुक्तिक होणार नाही। केवळ विलंब झाला तरी अशा पद्धतीने यापुढे गोष्टी लायसन्स रिन्यू होण्याच्या आधी वेळेच्या आतच कळली पाहिजे अशा पद्धतीच्या सॉफ्टवेअर अलर्ट सिस्टीम आपण कार्यान्वित करणार आहोत।